आमच्या तीनही मागण्या मान्य केल्याचं सीजेपीच्या या शिष्टमंडळानं म्हटलेलं आहे। राजीनामा, 1 कोटी भरपाई आणि केसेस मागे या 3 प्रमुख मागण्या होत्या। सीजेपीच्या प्रवक्त्यांनी या संदर्भात ह्या मागण्या मान्य केल्याचं म्हटलेलं आहे। जेपी नड्डा यांनी सुद्धा या मागण्या मान्य केल्याचं म्हटलेलं आहे। सीजेपीकडनं आता आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे। काँग्रेस जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी आंदोलकांनी शांततापूर्ण घरी जावं असं सांगितलंय। सीजेपीकडनं आंदोलन मागे घेण्याची घोषणा याच पत्रकार परिषदेतनं करण्यात आली आहे। तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही आपली पहिली मागणी होती आणि ती मान्य करण्यात आल्याचं सीजेपीच्या प्रवक्त्यांनी म्हटलेलं आहे। आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी देखील मान्य करण्यात आली आहे। भविष्यात कोणतीही कारवाई केली जाणार नाही, तसंच सीजेपी आंदोलक आयोजकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही ही मागणी देखील मान्य करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांवरच्या एफआयआर मागे घेण्याची दुसरी मागणी सुद्धा मान्य झाली आहे। 1 कोटी रुपयांची भरपाई देण्यासंदर्भात सुद्धा सरकार सकारात्मक। आमच्या तीनही मागण्या मान्य झाल्याचं सीजेपीच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। सगळ्यात पहिली मागणी होती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, तर तीही मागणी मान्य करण्यात आली आहे। तसंच विद्यार्थी आणि आंदोलकांवरचे एफआयआर मागे घ्या ही मागणी होती। फक्त दिल्लीतच नाही तर देशभरामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली त्यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल होऊ नयेत ही मागणी होती, ती देखील मान्य करण्यात आली आहे। आणि त्यामुळे जंतर मंतरवरचं काँग्रेस जनता पार्टीचं सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्याची घोषणा सीजेपीच्या प्रवक्त्यांकडनं पत्रकार परिषदेतनं करण्यात आलंय। आंदोलकांनी शांततापूर्ण घरी जावं असं रांकांनी सांगितलं।